योद्धा न्यूज मराठी। आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र महिना मानला जातो तो म्हणजे श्रावण महिना। आणि याच श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्रत्येक शिवालयाला दर्शन घेण्याची प्रथा परंपरा पवित्ररित्या मानली जाते। अशातच आपण पाहतोय भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगातील एक लिंग आहे आणि या ठिकाणी भारत देशातून, महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून, जिल्ह्याच्या बाहेरून, तालुक्यातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी येताना आपण पाहतोय मंदिर परिसराच्या बाहेर म्हणजे एस टी स्टँडपासूनच आणि अगदी त्या भीमाशंकर परिसराच्या बाहेर जी पार्किंग आहेत त्या ठिकाणाहून रांगा लागलेल्या आहेत। आता आपण जवळपास स्टँडच्या लगत किंवा स्टँडच्या बाजूला आहोत। निश्चित तिथून जी रांग लागलेली आहे त्यामध्ये आपण पाहू शकता की शेजारच्या बाजूला जी दुकानं आहेत ती रस्त्याला आहेत। अजून मुख्य प्रवेश यायचा आहे, प्रवेशद्वार यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला खाली जाता येणार आहे। आपण पाहतोय आता प्रवेशद्वाराच्या जवळ आपण आलेलो आहोत। दुतर्फा गर्दी आहे, रांगेत लोक दर्शनासाठी जात आहेत। त्याचबरोबर आपण पाहतोय की आता प्रवेशद्वाराजवळ जे रांग आहे तिथून आता खाली उतरतात। त्याचबरोबर आता मंदिरामधील परिस्थिती जर पाहिली तर मंदिरात देखील आपण पाहतोय की प्रचंड गर्दी आहे। अगदी क्षणातच सिक्युरिटी आहे अभिषेक करण्यासाठी वेळ आहे मिळत नाही। आपल्याला या ठिकाणी माहीत आहे की आता रात्रीची वेळ जरी झाली तरी ही लोक कमी झालेले आपल्याला दिसत नाहीत। त्यामध्ये विशेष करून जे भाविक आहेत त्या भाविकांमध्ये वृद्ध माता, वृद्ध पिता, तरुण असतील किंवा लहानसहान बालकं आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहेत। निश्चित जे बॅरिकेड लावलेलं आहे त्या बॅरिकेडवर देखील काही बसून आहेत, विसावलेले आहेत। संत गतीनं हे पुढं जो काय जनसमुदाय तो सरकताना आपल्याला पाहतोय। कारण शिवालयामध्ये जो प्रवेशद्वार आहे त्या द्वारामधून 1 किंवा 2 व्यक्ती आत बाहेर जाऊ शकतात, त्यामुळं दर्शन घेण्यासाठी थोडासा वेळ लागतोय। आपण पाहतोय की प्रचंड अशा मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।